यूट्यूब पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं। और अगर आप इस खबर को फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। शाळेत सर्प निघाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण। जिंतूर तालुक्यातील घेवंडा गावामध्ये शाळेचे विकासापासून गावातील विकास फक्त कागदोपत्रीच। आज ऑगस्ट 17 रोजी घेवंडा येथे ग्रामसभा घेऊ असे गावकऱ्यांना सांगितल्यामुळे पूर्ण गावकरी एकत्र येऊन ग्रामसेवकाची वाट पाहत बसले होते। गावात ग्रामसेवक न आल्याने गावकरींचा आक्रोश वाढला। गावातील रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे स्वखर्चाने शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी मुरुम टाकले। ते आपल्या चित्रीकरण मध्ये बघू शकता। अशा बरेच समस्याला कंटाळून पत्रकारांशी संवाद साधून पूर्ण गावातील तांडावस्ती शाळेची पोलखोल केली। लाखोचे आलेले निधी उचलून काम झिरो केल्याने जनतेत आक्रोश दिसून आला। पाहूया आपण उपसरपंच व गावकऱ्यांची खास मुलाखत। आता 11 वाजले कमीत कमी सोमवारी, आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी, तरी पण ते अजून आलेले नाहीत। या ठिकाणी गावातील सगळे ग्रामसभेसाठी जमलेले गावकरी आहेत आणि या ठिकाणची शाळेची सुद्धा अवस्था अशी आहे की त्यांनी कधी सभा घेतली नाही। आपल्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की गावातील समस्या काय आणि त्यांचे मनोगत काय ते आपण पाहणार आहोत। सर 15 वित्त आयोगाअंतर्गत जे निधी आलेला होता शाळेसाठी, त्याच्या अंतर्गत त्यानं काहीच काम केलेलं नाही। इथं नुसता जुने काम दाखवून बिल उचललेलं आहे। आता जे दोन्ही शाळा, इथं एक शाळा आहे आणि दुसरी एक शाळा आहे, दोन्ही शाळेसाठी जवळपास 10 लाखाचा निधी आला होता, 10,08,790 रुपये। तर ह्याच्यात असं दिलेलं आहे, शाळा डिजिटल करणे, शाळासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे, शौचालय दुरुस्ती करणे, हात धुण्याची व्यवस्था करणे आणि इतर मागणीनुसार बाकीच्या सगळ्या सुविधा देणे। पण इथं शाळेत लाईट सुद्धा नाही। या शाळेत तर लाईट आहे पण तिथं काहीच नाही, दुसरी एक शाळा आहे। तर हे हा जो निधी आलेला आहे त्याच्या अंतर्गत इथं काहीच काम केलेलं नाही। या ठिकाणी महिलांसाठी बाथरूम, टॉयलेट वगैरे काही आहे का? या ठिकाणी समस्या शाळेसाठी एवढा निधी खर्च दाखवलेला आहे, हा, पण ऍक्च्युअली जर स्पॉटला बघितलं आपण काहीच नाही। तर कुठलाही विकास झालेला नाही, फक्त कागदावर विकास झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, पाण्याची टाकी आहे मुलांना प्यायसाठी। सगळ्या मुलांचं आयुष्य धोक्यात आलेले आहे। त्या टाकीमध्ये अक्षरशः किडे दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही बघा त्या टाकीमध्ये। आपण या ठिकाणी बघू शकतो की गावकऱ्यांचे म्हणणे आहे, या ठिकाणी आपण टाकी सुद्धा आपण बघणार आहोत की टाकीची अवस्था काय आहे। या ठिकाणी पाण्याची तुटकी सुद्धा नाही। त्याच्यात कोणतं आरो इथं बसवलेलं आहे, या ठिकाणी आरो दिलेले आहे आणि आरोची सुद्धा या ठिकाणी सुविधा नाही आणि बिल तर या ठिकाणचे उचलण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता घेवंडा येथील शाळेची अवस्था। या ठिकाणी बाथरूम साठी पाणी वापरण्यात येत आहे, पण पाण्याची अवस्था बघा या ठिकाणी किती घाण आहे आणि हे शाळेतील मुले बाथरूम साठी पाणी कसं वापरतील, हे आरोग्यासाठी किती धोका आहे। बाथरूम बघा आपण, या ठिकाणी बाथरूम सुद्धा बघू। या ठिकाणी सुविधा पाण्याची कुठे आहे? इथं सुविधा इथं तुटलेल्या आहेत। बाथरूमासाठी इथं पाणी सुद्धा नाही। इथं बघू शकता, इकडे बाथरूम संडास मध्ये सुद्धा पाणी नाही, फक्त बिल उचलण्यात आलेले आणि फक्त कागदावरच आहे। घेवंडा या ठिकाणी आमच्या सोबत उपसरपंच सुद्धा आहेत आणि उपसरपंचाशी आपण संपर्क साधणार आहोत की या ठिकाणची परिस्थिती काय आहे। काय या सर्व इथं घेवंडा येथील ग्रामसेवक आलेला नाही। ग्रामसेवक नियोजन दिलेलं होतं ते आलेलं नाही ग्रामसभा म्हणून। इथं आमच्या शाळेची लय व्यवस्था गदळ झालेली आहे, गेट बरोबर बसलेला नाही, गेटचं सर्व हे झालेलं आहे शाळेचं। तर आपलं नाव आणि परिचय द्या ना, आपलं कोणत्या पदावर ते सांगा। मी उपसरपंच घेवंडा, ग्रामपंचायत घेवंडा उपसरपंच। आपलं नाव काय सर? राजाराम उत्तमराव ढाले। या ठिकाणी घेवंडा येथील शाळेतील काही लहान मुले आहेत आणि लहान मुलांशी आपण चर्चा करणार आहोत की शाळेमध्ये पिण्यासाठी पाणी कसे वापरायचे। बाई, पाणी प्यायला कसे भेटते तुम्हाला? आम्हाला बोरामधून चांगलं पाणी प्यायला भेटते। आरोचं पाणी नाही का इथे? या ठिकाणी पाणी दुसरं स्वच्छ जारचं किंवा आरोचं पाणी भेटत नाही? बाई शकते की आरो साठी पाण्यासाठी या ठिकाणी लाखोचा खर्च झालेला आहे, पण या ठिकाणी पाणी आरोचं बसवण्यात आलेलं नाही आणि अशा लहान लेकरांना बोरचं साधं पाणी पाजलं जाते आणि ह्यांची टाकी स्टॉक
केली जाते ते बोरचं पाणी आणि ते टाकीला कधी धुतलं जातं किंवा कधी नाही, असे त्याच्यामध्ये काही जंतू सुद्धा तयार होतात जास्त दिवस नाही धुतल्यास. तर यांच्या हे एवढे लहान लहान मुलं आहेत, हे लहान मुलांचं आरोग्य किती धोक्यात आहे. म्हणजे एवढा फंड आलेला फक्त कागदोपत्रीच आहे का, यावर काही कुणी उचल या ठिकाणी डिजिटल बोर्डची सुद्धा सुविधा झालेली आहे, पण या ठिकाणी डिजिटल बोर्ड बसवण्यात आलेलं नाही. आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकता की साधारणपणे एकदम बोर्ड लावलेलं आहे. इथं डिजिटल बोर्ड कुठे आहे? या ठिकाणी शाळेला खिडकी अजिबातच नाही. फंड तर आलेला आहे पण खिडकी अजिबात नाही. पाऊस मधात येते या ठिकाणी आणि शाळा भरपूर ठिकाणी गळत आहे. लेकरं कसे बसते ना अशा याच्यात त्यांच्या जीवाला किती धोका होईल, बिमार पडे ह्याचा जबाबदार कोण राहणार आहे? पाणी फिल्टर आहे आमच्या इथं ग्रामपंचायतचं. अजून आमच्या इथं ग्रामपंचायतनं फिट केलं नाही. हे कागदोपत्रीच काम आहे. याचे पैसे उचलून घेतलेले आहेत आणि यानं काहीच कुठं फिल्टर नाही, काय नाही. कागदोपत्रीच फिल्टर आहे आणि समजे पैसे उचलून खाल्ले. कागद हे फिल्टरचं 1,86,000 कागदोपत्रीचे. असाच घोटाळा आहे, समजा घोटाळाच आहे. ग्रामपंचायत कुठं लक्ष देत नाही, काम करीत नाही. 5 वर्ष ग्रामपंचायतनं कुठं सभा लावली नाही, कुठं सभा नाही, कुठं काय नाही, ग्रामसेवक नाही, कुठं काय नाही. जनतेला असे थापवले. हा, आम्हाला सोमवार दिवस दिलता, सोमवार दिवस देऊन बी आले नाहीत. आम्ही वारंवार त्याला तक्रार देत राहतो. ते आम्हाला असेच हो हो करून आम्हाला थापबुल देऊन त्याचे तेच काम करायलेत. आमचा काही मनावर घेण्यात सप्लायचं काम आहे. याची दुरुस्ती तशीच उचलून खाल्ली. पाईपलाईन दुरुस्तीचं तिथं एक फिल्टर बसविणार होते, ते फिल्टर नाही, काय नाही. कागदपत्रीचे समजा असे आमच्याकडे 100 कागद काढून आम्ही ठेवलेले. तरी ग्रामसेवकाला यायला आम्ही वारंवार सांगायलो हे काय कोणचं काम लक्षावर धरीनच आम्हाला असेच काढायलेत. गावाला येड्यामध्येच बसू, गावाले काहीतरी करू. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावातले एक होऊन आम्ही आमचा विचार करू. शिव मॅडम यायला समजाजवळ आम्ही नियोजन देऊ. हो, दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची कोणी काय देखभाल पाहणी करत नाही. त्यामुळे कोणी असो या रस्त्याचं देखभाल करून या रस्ता दुरुस्त करून देण्याची ही कृपा करावी. कारण की आमच्या गावातले सरपंच लोक जे बी नेते असतील त्या लोकांनी या रस्त्याचे दुर्लक्ष केल्यामुळे हे 10 ते 20 वर्षापासून हे रस्ता असा जसाच्या तसं जे परंपरा आहे पिढीपासून चालू आहे. या रस्त्याची आम्हाला दुरुस्ती करून देणे हीच आमच्याकडून सगळ्या लोकांना तुम्हाला नम्र विनंती आहे. नेता बरेच होऊन गेले पण एक बी असा दाता करणारा या घेवंड्यातल्या रस्त्याला अजून कोणी जन्म झाला नाही. त्याचा ते दुरुस्त करून देत नाही. जे दुरुस्त करून देईल त्याचा आम्ही कोटी कोटी धन्यवाद मानू आणि त्यांच्याबद्दल आम्ही आभार राहू. हेच एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त. केला मग काय करायचं. नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. आज जिंतूर तालुक्यातील घेवंडा या ठिकाणी आम्ही जनतेची समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो. ग्रामपंचायतची सभा या ठिकाणी ठेवण्यात आली होती पण ग्रामपंचायतच बेपत्ता आहेत, या ठिकाणी आलेले नाहीत. जे सरपंच आहेत ते सरपंच सुद्धा उत्तर देण्यासाठी नाकार देत आहेत. ते म्हणत आहे माझी आई आहे, मी देऊ शकत नाही, मी काही उत्तर देऊ शकत नाही. ते उडवाउडवीचे उत्तर करीत आहेत आणि आमच्यासोबत
उपसरपंच आहेत. उपसरपंचाशी आपण मुलाखत घेतलेली आहे. या ठिकाणी गावकरी आहेत. गावकऱ्यांशी आपण संपर्क साधणार आहोत की त्यांचे काय मन आहे आणि त्यांचे गावातील काय काय समस्या आहेत ते आपल्या समोर मांडणार आहेत. बघा, मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास जाधव या नात्याने मी कैलास जनार्दन जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आमच्या शाळेवर कोणत्याही योजना आतापर्यंत राबवण्यात आलेल्या नाहीत. वेळोवेळी आम्ही प्रशासनाला जागे केलेले, राजमाता जिजाऊ योजनेअंतर्गत काही कामं करण्यात आली, त्यानंतर वित्त आयोगातून काही कामं करण्यात आली. ते कामं फक्त कागदावरच राहिली गेली, प्रत्यक्षात कामं कुठंच झालेलं नाही. याच्या मार्फत आम्ही CO मॅडम, कलेक्टर यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे आणि त्याचबरोबर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरजीकर साहेब यांना पण मेलद्वारे आम्ही विनंती करून त्यांना आम्ही तक्रार दिलेली होती, पण त्या तक्रारीचं कोणीही दखल घेतलेली नाही. राजमाता योजनेअंतर्गत शाळेला कलरिंग होती पूर्णपणे, ती कलरिंग कुठंच करण्यात आली नव्हती. त्यानंतर खिडक्या, फ्लोरिंग, वॉटरप्रूफ, त्यानंतर दरवाजे, हे कंपाऊंड वगैरे नव्हता. एवढं काम फक्त कागदावर करण्यात आलं. हे आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही आमचे काही मित्र कंपनी मिळून आम्ही प्रशासनाला जागे करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही रीतसर एक तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल आतापर्यंत झालेली नाही. त्याचबरोबर जर विचार केला तर आम्ही एवढी बाजू मांडून सुद्धा शाळेमध्ये सापांचे प्रमाण पण वाढलेले आहे, त्यांचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत आणि यांचं पण आम्ही गट विकास अधिकारी साहेबांना पण निवेदन दिलं, त्यांची पण दखल आतापर्यंत कोणी घेतलेली नाही. जर मुलांना समजा काही इजा जर उद्भवल्या तर आम्ही म्हणजे आपल्या लोकशाही घेवडा शाळेमध्ये सर्प निघाला होता का? हा, घेवडा वसाहत शाळा या ठिकाणी सर्पांचे प्रमाण अधिक वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. यांची आम्ही शासनाला विनंती केली, शासनाला पत्राद्वारे कळवलं, तरी कोणी आतापर्यंत दखल घेतलेली नाही. याचं समजा काही उद्भवलं किंवा काही दुखापत विद्यार्थ्यांसोबत जर घडली तर आम्ही शाळेला कुलूप लावल्या जाईलच जाईल, पण लोकशाही मार्गाने आम्ही थेट कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत. या ठिकाणी आपल्या घेवडा या गावामध्ये जलजीवन योजना, रस्त्याची योजना आलेल्या आहेत. या ठिकाणी गावात काही दिसत नाही. याबद्दल आपले काय बोलणार आपण? काहीच नाही इथं. पाणी नाही, किती दिवस झाले. त्याला किती कोटीचा आहे ते फंड? 1 कोटीचा फंड आहे. ते एक पण पाणी नाही, काही नाही, तेव्हापासून काहीच नाही इथं. गावातील रोड नाल्याची अवस्था कशी आहे? हाय अशीच आहे, काहीच नाही. काम कोणी दुरुस्त करत नाही, कागदावर समजे कागदावर काम आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी कोट्यावधीचा या ठिकाणी फंड आलेला आहे, पण सगळे कागदोपत्रीच आहे. मी रहीम शेख, जिंतूर.